नमस्कार मित्रांनो, मी सचिन धोपट. स्वप्नांचा प्रवाह कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी ओवीला न सांगता आमच्या वाडीतले पिकनिक आले, जिथे आमच्या वाडीतले सगळे पोरं बघा पाठीमागे आहे. तर आम्ही साई भक्ती फार्म हाऊसवर आलो आहे. तर ओवी पण येणार होती, तर पण ओवीची एक्झाम असल्यामुळे ओवीला नाही आणलं. तर तिला मी बोललो की तिकडे गेला तुझी पूर्ण मजा येते, आम्ही करू, सगळे सांगू. माझ्या पाठी आता राज आला आहे, सुमित आहे. सुमित, तुला फार्म हाऊस येऊन कसं वाटलं? एकदम मस्त. फार्म हाऊस जस्ट आत्ताच आलो आम्ही, आणि हे नेरळमध्ये आम्ही ट्रेनने प्रवास करून पुढे आम्ही गाडीने आलो आहे. अर्धी पोरं पाटणे येतात आहे, त्यांना आणायला जातो आहे. आता आम्ही फार्म हाऊसच्या दिशेने चाललेलो आहे. एक पोरं पुढे गाडीतने गेलेले आहे, आणि बाकी आता आम्ही पाठी आहे उरलेले, ते सगळे गाडीने चाललेले आहे. सचिन भावा एकच भावा. आलो आपली जी पोरं आहे ती सगळी गेटच्या पाठीमागे बाहेर उभी आहे. ते वाट बघतात गेट कधी खोलेल आणि कधी आतमध्ये येईल. एक मिनिट, आता पोरं यांची वाट बघू आपण. गेट खोलून पर्यंत सगळी पोरं आतमध्ये येतात आहे. ही सगळी जी मंडळी आहे ती आपल्या वाडीतली आहे, आणि आज खूप एन्जॉय करायला सगळेजण इकडे येऊन जमलेले आहे. मित्रांनो आपण आज कुठे आलोय? कुठल्या फार्म हाऊसवर? तर तुम्ही आज येऊन काय करणार आहे? पण ह्या विषयामध्ये काय आलं, आज ओवी मिस करते, कारण तिची शाळा होती, ती येऊ शकली नाही. तर ओवीच्या बदली ही सगळी पोरं आहे, करणार ना पोरांनो मजा? तर आता आमची जी पोरं आहे ती पाठी येऊन थांबलेली आहे, आणि आमची जी पूर्ण इथे जे नियोजन केलेलं ते सुरेश धोपटने केलेलं, आणि माझ्या जे पाठी आता उभे आहे ते ह्या फार्म हाऊसचे मालक आहे. तर थांबा आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तर मित्रांनो, माझ्यासमोर आहे ते रामदास भागी सर आहे, की ह्यांचं हे जे फार्म हाऊस आहे ते पूर्ण ह्यांचं आहे, आणि ह्यांच्याबरोबर जे त्यांचे भाऊ बंधू आहे ते राजेश म्हणून आहे. तर तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती द्या ना. आमच्या फार्म हाऊसचे नाव आहे साई भक्ती फार्म हाऊस आहे, आणि आमच्याकडे चांगली सुविधा वगैरे तुम्हाला भेटणार सर्व, आणि एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला जे काय हवे ते भेटणार सर्व. पूर्ण स्विमिंग पूल वगैरे, पूर्ण असं निसर्ग वगैरे वातावरण आहे आमच्याकडे, आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगला भेटणार. इथे म्हणजे आपण किती माणसांची कॅपॅसिटी वगैरे या फार्म हाऊसमध्ये? म्हणजे 30 माणसं 30 बसतील. हो. आणि इकडे जर यायचं झालं म्हणजे आता असं आम्ही मुंबईवरून आलेलो आहे, तर आपल्या ओळखीप्रमाणे आपण तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला. जर कोणाला यायचं झालं मुंबईवरून, ते कसं म्हणजे थोडक्यात जर सांगितलं तर बरं पडेल. 4 किलोमीटरवरती आहे आपला नेरळपासून. 4 किलोमीटर. ओके. आणि पिकअपसाठी तुम्ही अरेंजमेंट करून दिलं जाते? ओके. तर आपण आलो, पण आल्यानंतर आपल्याला जसं जेवणाचं किंवा लाईटी वगैरेचं काय म्हणजे अडचण वगैरे येते का इकडे? काय तुम्हाला व्हेज नॉनव्हेजमध्ये भेटून जाईल, जसं तुम्ही ऑर्डर कराल तसं. ब्रेकफास्टमध्ये काय असेल ते सर्व काही मिळून जाईल तुम्हाला असं. आणि असं स्पेशली वगैरे काय नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण, आणि मच्छी तुम्हाला पापलेट वगैरे, कोळंबी वगैरे, जसं तुम्ही मागेल तसे भेटून जाईल. भुर्जी पाव वगैरे जसं काही बोलत तुम्ही, अंडा वगैरे सर्व काही मिळून जाईल तुम्हाला. ओके. मग त्यासाठी आम्हाला कुठे बाहेर जायची गरज आहे का? काय नाही, मग सगळं इकडे तुम्ही फक्त आम्हाला जे काय हवं असेल व्हेज बिर्याणी, ते बिर्याणी मिळून जाईल. म्हणजे काय आम्हाला लागलं ते आम्ही इकडे सांगितलं, तुम्ही आम्हाला सोय. ओके, ठीक आहे, चालेल. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर तुमचा नंबर सांगा, जेणेकरून पब्लिक जर येणार असेल तर तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर आहे 92 73 57 53 36. तुम्हाला यायचं असलं साई भक्ती फार्मला येऊन बघा. डिस्काउंट काय पाहिजे असलं तर मिळू शकतो. एकदा कॉन्टॅक्ट करून या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. येतात इथे पोरं खेळायला गेले. इथे भावेश आणि थांब आलो तुमच्याकडे येतो. तुम्ही काय गुलाबाची फुलं घेऊन बसलात आहे? नको नंतर घेऊ, थांबा जर पहिला आलो आतमध्ये जाऊन. इथे बघा टफमध्ये प्रफुल्ल आहे, भावेश आहे, आणि आदित्य आपला बॅटिंग करतोय. चांगलं आहे. आलो माझ्याबरोबर आपल्या मित्र आहे, भावेश आहे, प्रशांत आहे,
प्रसाद आहे. इथे प्रसाद बघा, मका सोलून उकड ठेवायचं काम चालू आहे. त्याला सांगितलंय. एक काकडी कापतोय, एक टमाटा कापतोय. विनोद आहे तो लसूण सोलण्याचं काम करतोय. असं भरपूर साहित्य आम्ही आणलेलं आहे जे आम्हाला फक्त इथे नाश्त्यासाठी आहे. आणि राज काय आहे, काय घेऊन आलायस? हां ठीक आहे, ठेवून दे इथे साईडला ठेव. इकडे बाहेर ठेवलं तरी चालेल, आपल्याला जरा कोयला लागणार, गॅसवर नाही जाणार. हां ठीक आहे, ठेवून दे. बघा हा असा आता संध्याकाळचं एक प्लॅनचं तयारी चालू आहे. आता आमची एक बॅच चणायची करून झालं आहे. तर अर्धी पोरं बाहेर गेली. इथे सुमित आला आहे, राज बसला हे करायला. सूरज चिकन कापतोय आणि प्रसाद जरा तिकडे मका धुवायला गेलेला आहे. आमची एक बॅच करून झालेली आहे. थोडं चालू आहे अजून एकदम फास्टमध्ये. बघा आता ते चणे शिजत ठेवले, शेंगदाणे चणे आणि पाठी वगैरे चिकन साफ करतोय. ते चिकन साफ करून वॉश करणार आम्ही आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून जरासं मॅरिनेट करायला ठेवणार आहे. इथे भावा बसला आहे, जो काकडी सोलतोय. विनोद आहे, लसूण प्रसाद आहे. मग तुम्ही बघितला त्याने आधी एक प्लेट अशा प्रकारे त्याने पुन्हा प्रदेश सजवून ठेवले कटिंग करून. मकी बॉल करून झालेला आहे. भावेश इकडे बघा, भावेश मिक्सर लावून इथे वाटपाची तयार चालू आहे. वाटप करून आम्हाला जे आहे ते चिकन झाल्याचं आम्ही 65 करणार आहे. म्हणजे पूर्ण सगळी गोष्ट झाली. त्याचबरोबर आम्हाला या फार्म हाऊसने जेवण ठेवलेलंच आहे. पण त्याच्या आधी आम्ही स्नॅक्ससाठी ह्या गोष्टी आम्ही सगळे मिळून एकत्र करतोय. तर पोरांना तुम्हाला कसं वाटतं ह्या गोष्टी आपण जे इथे करतो, जे आपल्या घरा बायका करायच्या त्याकडे मिळून करतोय, तर तुम्हाला कसं वाटतंय? आपल्याला इथे एन्जॉय करता येईल. पूर्ण दिवस भेटत आणि खूप मजा येते, खूप एन्जॉय करतो आपण. ते आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय करावं लागतं, कारण आमचे लग्न झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. कांदा कापायचा, बटाटा कापायचा सगळं ते आम्हाला माहिती आहे. पण काही आमचे फ्रेंड लोक काय असतील ते आपले हे विनोद आहे, ते आपले प्रसाद आहे, भावेश झाला, ते आपला सूरज झाला, हे असे काही मंडळी आहेत. त्या पोरांची काही लग्न झालेली आहेत नाही. त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांना सर्व काही गोष्टी करणार आहेत. हो शिकडे ठेव, सॉरी. आता आमचं जरासं मॅग्नेट वगैरे करून झालेलं आहे. 3-4 प्रकारचे स्नॅक्स वगैरे पूर्णपणे करून झालेलं आहे. थोडंसं आम्ही फ्रीजमध्ये जे मॅग्नेट करायला वस्तू म्हणजे चिकन ठेवलेलं आहे, त्यासाठी आम्हाला एक साधारणतः अर्धा 1 तास तरी आम्ही डीप फ्रीजरमध्ये हे बघा अशा मला पूर्ण मसाला लावून डीप फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. तर वाट बघू मॅग्नेट झाल्यानंतर. पोरांना पण खायचं खूप म्हणजे वाट बघतात आहे, कधी लवकरवर कधी टेबलवर जाईल म्हणून. सूरज इथे आहे, थांबला आहे. आदित्य पण थांबलेला आहे, जातो येतोय, एक टमाटा उचलून खातोय. पोरं बोलतात खाऊ नको तरी तो उचलून खातोय. हीच मजा असते जी सगळे मित्र एकत्र येतात आणि काय गोष्टी मित्र आल्यानंतर चांगल्या घडतात. मी तर बोलते सगळ्यांनी वेळ काढून वर्षात 1-2 पिकनिक यावी आपल्या गावाबरोबर. गाव म्हणजे गावची पोरं जी मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहे, जे मुंबईला स्थायिक राहिलेलं आहे, पण ते इकडे पण आल्यानंतर असं वाटतं की आम्ही आज पण गावालाच आहे. बघू शकतात की आपली पोरं थोडे म्हणजे कॅन्टीनजवळ टाईमपास करत बसलेली आहे. तर काय नाश्ता त्या गाणी लावलेली आहे, काय पोरं इकडे चालू आहे म्हणजे अशा प्रकारे हाय बसले हाय एन्जॉय वगैरे करतात आहे. तर सगळेजण वाट बघतात आहे. सूरज पण तिकडनं वाट बघतोय कॅन्टीनमधून की कधी पोरं येतात आहे आणि काय करतात आहे. जशी संध्याकाळ होत चालली तसं अजून मजा येत चाललेली आहे. आता आमचं जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचा कार्यक्रम संपला म्हणून पोरं इकडे नाचून पूर्ण एन्जॉय करायचा फुल प्लॅन करतात. तुम्ही बघू शकता बघा हे जे आहे ते फार्म हाऊस. इकडे पुरा हा परिसर खाली आहे. त्याला तुम्हाला मी दाखवतो. इथे स्विमिंग पूल आहे फॅमिलीसाठी, म्हणजे तुम्ही डीप भर आहे, छाती एवढं पाणी आहे. थोड्याने जाऊ सगळेजण एन्जॉय करू. इथे रेन डान्स आहे आता इथे खाली आहे, कारण सगळे पोरं तिकडे एन्जॉय करतात आहे. स्पीकर लावला आहे आणि त्याच्यावर सगळी पोरं नाचून फुल धमाल करतात आहे. ए पोरांनो बघा
पोरं किती सगळे आनंदात आहे. गाणे लावले, टाइमपास चालू आहे, सगळेजण एन्जॉय करतात आहे. तर मित्रांनो, आता ती वेळ आली की इथे बघा मी आणि सूरज आहे चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आणि पहिली बॅच आम्ही कढईत टाकलेली आहे. पहिली बॅच आमची रेडी होते. इथे हे KFC साठी आम्ही थोडेसे चिकन म्हणजे KFC टाईप पद्धतीने आम्ही बनवतोय. तर बघा ही आमची पहिली बॅच आहे जी बनवून झाली KFC टाईपमध्ये चिकन बनवणार आहे. 3-4 बॅच करणार आणि उरलेलं चिकन जे आहे ते आम्ही 65 बनवणार आहे. सूरज इथे मला थोडंसं एग आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्सअप करून चिकनला लावून देतो आहे आणि इकडे मी तळण्याचं काम करतो आहे. आणि बाकीची आपली जी मंडळी आहे ती बाहेर पूर्ण एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. सगळ्या गोष्टी आमच्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहे. तर काही क्षणात पूर्ण टेबल सजू आणि आम्ही सगळ्या त्या टेबलवर असू. एक फार तर 15-20 मिनटं एक 2 तासाच्या प्रयत्नानंतर आमचं हे चिकन KFC आणि झालं आहे. हे चिकन 65 असे 2 आयटम आम्ही चिकनचे फक्त स्नॅक्ससाठी बनवलेले आहेत. तर गणेश चव करून सांग कसं झालं. एक नंबर बरोबर. बघू खूप वेळ बनवलाय, आता चव करून बघतो. मस्त झालाय, मस्त. एक पण खायला या, तुम्ही पण खायला या. एक नंबर कुरकुरीत झालाय, मस्त. तुम्ही पण खा. मित्रांनो, इथे अक्षय आणि अक्षयचा मित्र गणेश तंदुरी फ्राय करतात आहे. तर अक्षय कितपर्यंत तंदुरी झाली? मिनिमम तर आता झालीच आहे. आता 2 मिनिटात होऊन जाईल. बघू जरा टेस्ट करायला एखादी पीस दे. बघा अक्षय बाहेर बसून तंदुरी फ्राय करतोय. तर आपण ही टेस्ट करूया, हिची पण चव बघूया. रुक झाले. अक्षय फक्त ह्याला लिंबू आणि चाट मसाला सहित खायला मजा येईल. हा ते नंतर आता करूया आपण. थोडासा ह्याच्यानंतर झाल्यानंतर करून टाकू. ठीक आहे, लवकर करून लवकर ये. आपण वाट बघू तिकडे हॉलवर. आपला दीपक मगापासून नाचतोय खूप. दीपक काय वाटलं, मजा येते का नाही? गाईस फुल एन्जॉयमेंट आहे. तुम्ही पण जर का एन्जॉयमेंट करायची असेल ना तर भाई मी बोलतो आयुष्यातला ना असा मोमेंट तुम्ही निवडा की तिथे एकटे जाल, मित्रांसोबत एन्जॉय कराल सगळ्या गोष्टी. मित्रांनो, मी एकच बोलतो, आयुष्य डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोल्या घेऊन जगा. बरोबर आहे, 100% बरोबर बोलला. पण ह्यासाठी सगळ्यात मित्रांना सांगतो की वेळ काढणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय काहीच गोष्टी होत नाही. दुःख सुख सगळं सोडून सगळी पोरं इकडे आलेली आहे. मोजून आम्ही 12 ते 13 तास एकत्र असू, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघा अजून हसतोय. आयुष्यामधला एक दिवस काढा आणि मित्रांसोबत जगा. हा एक प्रफुल जो मी सांगतो तुम्हाला, हा आहे जो प्रफुल जो आपल्या वाडीत आहे, पण तो कामानिमित्त बाहेर असतो दुबईला. तो खास पिकनिकसाठी दुबईवरून इकडे आलाय. तर तुला कसं वाटतं प्रफुल आजचा दिवस इकडे? मित्रांबरोबर जर वेळ घालवला तर तुम्हाला मतलब चुकून हा विषय समजेल. जेव्हा तुम्ही वेळ द्याल मित्रांसाठी थोडासा वेळ द्या आणि एक थोडीशी ट्रिप काढा आणि बाहेर जावा. कोणताही रिसॉर्ट किंवा विला बुक करा आणि एखादा दिवस त्याच्यासाठी द्या. तुम्ही एकदम सुकूनमध्ये दिवस घालवाल. वर्षातून एकदा तरी हा क्षण आपल्या लाईफमध्ये तरी द्या. बरोबर, प्रफुल काय बोलतो त्याच्या भावना पोचतात आहे. कारण वेळ काढणं गरजेचं आहे आजच्या दिवसाला. तो आपण खूप विसरलेलो आहे.
कोण रक्ताचे नाते नाही तरी पण आज सगळे इथे एकत्र आहे. तर असे सोबत या मित्रांची सोबत अशीच असू द्या. आता आपण जे बनवलंय स्नॅक्ससाठी ते आपण घ्यायला जाऊया. आपली पोरं ऑलरेडी आतमध्ये गेला किचन जवळ. तर चला आपण जाऊन घेऊन येऊया. अनु झालं काय? बघा, गणेशच्या हातामध्ये चिकन 65 KFC आहे, चणे शेंगदाणे प्रफुल एन्जॉय करू शकता तुम्ही. सॅलड घेऊन आलाय. मित्रांनो इथे बॉईल शेंगदाणे आहे, चना मसाला आहे, चिकन 65 KFC चिकन, हे सगळे असे अनेक प्रकारचे व्हरायटीज आहेत जे आपल्या पोरांनी घरीच म्हणजे सगळ्यांनी मेहनत केली. या पोराने सगळ्यांनी मेहनत करून ते आज इथे शिवशिवरून टेबलवर आहे. सगळे एकत्र बसून ह्या सगळा खायचा वगैरे आनंद लुटणार आहे. भेटूयात. तर मित्रांनो हळूहळू पंगत टेबलावर बसते. तर दीपक टेस्ट करून बघतोय एक एक जे डिशेस बनवले ते कसं लागतील. हा सलाड सगळ्यात काकडी टोमॅटो हा सलाड सगळ्यात माहिती. ओके, हा आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं. याच्यामध्ये टोमॅटो काकडी पीनट्स चणे मिक्स आहे, फ्राय आहेत, सगळ्यात बेस्ट आहे हेल्थसाठी. ओके, ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि चणे बॉईल चणे शेंगदाणे हे पण ट्राय करा, सगळ्यात बेस्ट. ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. चिकन हे 2 फ्राय चिकनचे आयटम आहेत. कॉर्न आहेत आपल्याकडे, शेंगदाणे कॉर्न, फ्राय कॉर्न, साधा कॉर्न आणि शेंगदाणे बॉईल शेंगदाणे. ओके, हे आहे तंदुरी चिकन स्पेशल गणवा बाय मेड बाय हे यांनी बनवलेत स्पेशल सगळ्यांसाठी. म्हणजे सपोर्ट आहे पण स्पेशल काही टेन्शन नाही आणि सगळे आपल्या बॉईल चणे शेंगदाणे फुल एन्जॉय चालू आहे. कोण कोणाचं हे नाही काय नाही, एन्जॉय एव्हरीबॉडी एन्जॉय. तर मित्रांनो कशी वाटली? एक नंबर चांगली चव आहे. आणि ज्याला आपण टेस्ट आवडलं त्यांनी आवाज कोणी कोणाचा काढू नका. आणि जे आपापल्या चुकल्या कोण काय करते ते जरा काहीतरी बोला. इकडे समोर कॅमेरा चालू आहे. आणि आपले जे व्हिडिओ काढणारे सचिन धोपट ते आपल्या फार मनावरून सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि आपले व्हिडिओ टाकणारे आहेत, लाईक आणि शेअर ते करायला कोणी विसरू नका. सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद. आणि एक तुम्हाला मी सांगतो, सगळी पोरं इथे बसलेली आहे पण एकाचं वजन उचललंय तो आहे आडू. त्याचे आता खूप वजन मोठं आहे पण काय गोष्टीमुळे तो अडकलाय. शुभ सकाळ मित्रांनो. सगळी पोरं उठून आली आहे आणि आता माया पाटी सगळेजण नाचत आहे. नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झाला आहे. आता सगळं एन्जॉय करायच्या मूडमध्ये. चला आपण जाऊया पुलावर. शुभ सकाळ मित्रांनो. उठल्या आम्ही फार्म हाऊस आल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही पाण्याचं दर्शन घेतोय. लोक सूर्यदर्शन घेऊन आम्ही पाण्यात येतोय. चला पाण्यात जाऊया. फुल एन्जॉय करतात आहे. इथं बसून दारू पिऊया. नंतर आपण
गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला अरे एक दो और तीन चार सने पाँच छः सात है गोविंदा रे गोपाळा अरे गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्याचा गेला जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्याचा गेला जीव झाला वेडा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा तुझ्याही पाणी घागर उताणी रे गोपाळा 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार 1 2 3 4 अमलपुऱ्यातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक हाय गो तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रे अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर ए 2 पैसे देतो तुला राधे देतो तुला तुझ्या मडक्यातलं लोणी दे गो या कृष्णाला लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला कृष्ण ठाऊक तुला फुकट प्रताप नको ह्या राधेला अगो आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ अगो आज तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार 1 2 3 4 अमरपुऱ्यातली पोर हुशार गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला
बोला एवढं. चांदीचा कमर बंद खनखन बागड इतकी सुंदर कोणी दंग आली ती दुनिया हो सुंदर सुंदर राणा जी माफ करना गलती हमारे से हो गई मुझको राणा जी माफ करना गलती हमारे से हो तेव्हा पाणी प्याले. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे नेरळ स्टेशनवर. आम्ही कालपासून खूप सारी मजा केली, भरपूर मजा केली. रात्रभर आम्ही झोपलो नाही. तुम्ही आमच्या चॅनलकडे बघून समजू शकतात की आमची पुण्याची पण हरकत नाही राहिलेली आहे. आता इथनं आम्हाला नेरळपासून ते घाटकोपर प्रवास करायचा आहे. तर पोरांनो, तुम्ही किती एन्जॉय केली तुम्ही सांगा तुमच्याप्रमाणे. खूप मजा आली, शब्द नाही आमच्याकडे काय बोलायला. तर गणेश भोपट, तुला पिकनिकला येऊन कसं वाटलं? गणेश भोपटला पिकनिकला येऊन कसं वाटलं? आता सगळ्यांच्या जेव्हा आम्ही आलो तेव्हा सगळ्यांचा थोडा आनंद होता. आणि आत्ता जाताना आता सगळ्यांना जाताना एकदम म्हणजे थकवा आलेला आहे, कारण पावसा पाण्याचं सगळं बिघल बसलेलं आहे. तर कधी आम्ही ट्रेन येते आणि कधी ट्रेनमध्ये बसतोय हे हा आमचा पण विचार चालू आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.